श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या सेवेचे फळ मिळण्याची वेळ आली आहे। हो बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवणारा, तुझ्या मनाला उभारी आणणारा, तुझे दुःख यातना या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे। तेव्हा बाळा, दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश जर तू ऐकलास तरच तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुला या संदेशाच्या शेवटी मिळणार आहेत। हो बाळा, आता सर्व मनातील गोंधळ थांबणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे। तेव्हा बाळा, निश्चिंत राहा। आता सर्व मनातील काळजी, चिंता, ज्या काही आर्थिक चिंता आहेत, सर्व काही मिटणार आहेत। हा संदेश ऐकता क्षणी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे। हो बाळा, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे। बाळा, तुझी सेवा आम्हाला खूप आवडली आहे। तू जी काही गुरुपौर्णिमेदिवशी आमची सेवा केली आहेस, ती सेवा पाहून आमचे मन खूप प्रसन्न झाले आहे। हो बाळा, कारण निरपेक्ष भक्ती आमच्यापर्यंत पोहोचत असते। तुझ्या मनात कितीही दुःख असेल, तुझ्या आयुष्यात कितीही संकटे, चिंता, काळजी असेल, तरीही बाळा, सर्व काही तू बाजूला ठेवून आमची मनाभावाने खूप भक्ती केली आहेस आणि माझे अखंड नामस्मरण तू निरंतर करत आहेस। तेव्हा बाळा, तुला चिंता करण्याची गरज नाही, कारण आमचे दिव्य आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत। आता निश्चिंत हो। आता तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला अपेक्षा देखील नसेल, ते सर्व काही प्राप्त होणार आहे। हो बाळा, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझ्या जीवनात जो काही सोनेरी पहाड घेऊन हा संदेश आलेला आहे, तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको। कारण तुझ्या आयुष्यात जो काही त्रास, चिंता, पणवती या शत्रूंमुळे तुला जो काही त्रास झाला आहे, सर्वांमधून तुला बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे। तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको। आमच्यावरती विश्वास आहे ना, मग या विश्वासाला कधीही ढळू देऊ नको। स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जास्त विचार करत राहिलास तर तुझ्यासमोर जी काही योग्य संधी आली आहे बाळा, ती तुझ्या हातामधून निघून जाईल। म्हणूनच क्षण गेला की संधी जातेच, म्हणून तुझ्यासाठी काही खास अशी काही संधी उपलब्ध झाली आहे बाळा। त्या संधीचे आता सोने करणे हे काम तुझे आहे। कारण आता तुझ्या जीवनामध्ये जो काही चमत्कारिक बदल होणार आहे बाळा, हा संदेशच तुझे जीवन बदलण्यासाठीच तुझ्या जीवनामध्ये आला आहे असे समज आणि विश्वास ठेवून शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा। स्वामी म्हणतात, बाळा, जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, तुमच्या मनामध्ये संयम असेल आणि तुमचा आमच्यावरती जर खंबीर विश्वास असेल, तर बाळा, तुझ्या हिमतीवर तुला अशक्य असे सर्व काही करू शकतोस। तुझे सुंदर भविष्यसुद्धा तू घडवू शकतोस। हो बाळा, कारण जे काही तुला आजपर्यंत या लोकांमुळे दुःख मिळाले आहे, या दुःखातून तुला आजपर्यंत सावरता आले नाही। पण बाळा, आता वेळ आली आहे स्वतःला खंबीर बनवण्याची। आता वेळ आली आहे जिद्दीने सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची। हो बाळा, निरर्थक विचार करत राहून, या नकारात्मक विचारांचा स्वतःला त्रास करत राहून स्वतःचे आयुष्य खराब करून घेऊ नको। कारण बाळा, आता तुला या तुझ्या संकटामध्ये खूप मोठा मार्ग सापडला आहे।
कारण हा संदेशच तुझ्यासाठी खूप मोठा संकेत आहे असे समज आणि दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, याच आमच्या मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या जीवनातील खूप मोठ्या संकटावरती, खूप मोठ्या अडचणींवरती मार्ग शोधून काढता. म्हणूनच तुझ्या सर्व मनातील प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्ये आहेत. बाळा, आता वेळ घालवू नकोस. वेळ जवळ आली आहे. संयम ठेव. कारण तुला या सर्वांमधून, या दुःखांमधून तुला बाहेर काढण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज, योगायोग समज आणि हा संदेश स्वीकार कर. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही तुझ्यासोबत आजपर्यंत घडले आहे, मग तो तुझा कटू आठवणींचा भूतकाळ असेल. जे काही घडले आहे ते असे समज की तुझ्या चांगल्यासाठीच घडले आहे. आणि आता लक्षात ठेव, जे काही तुझ्यासोबत होईल ते सुद्धा खूप चांगलेच घडणार आहे. हो बाळा, कारण जेव्हा तुम्ही असे सकारात्मक विचार मनाशी आणता तेव्हा त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही सकारात्मक गोष्टी घडायला सुरू होतात. याचा अनुभव घेऊन तरी पहा. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असे वेळोवेळी अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही नकारात्मक लोकांचे आता ऐकत बसू नको. ऐक सर्वांचे, पण जे हवे आहे ते फक्त तुझ्या मनाचे कर. कारण बाळा, हे जीवन तुझे आहे. सर्वस्वी सर्व निर्णय तुझे आहेत. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वामी म्हणतात, बाळा, आज तुझ्या घरी आनंदाची बातमी येणार आहे. खूप दिवसांपासून तुझ्या बातमीची वाट पाहत आहेस. तीच बातमी तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, निसंकोच या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला आता तुझ्या जीवनामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. हो बाळा, आमच्यावरती विश्वास आहे ना? मग तुझ्या हातून आता उत्तम कार्य घडण्याची वेळ आली आहे. तेव्हा बाळा, सर्व काही चिंता आमच्यावरती सोड आणि यानंतर मनात सर्व काही सकारात्मक विचाराने सर्व कार्यास सुरुवात कर. वेळ निघून जाण्याआधी सर्व कार्य करायला घे. हो बाळा, कारण आता विश्वास जर आमच्यावरती ठेवला आहेस तर निसंकोचपणे प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकत राहा. कारण बाळा, तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. आमचे दिव्य आशीर्वाद, आमचे प्रेम निरंतर तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आता अद्भुत चमत्काराला तयार हो. कारण तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख तू पाहिले आहेस. आता आनंद, वैभव आणि सुख काय आहे हे सुद्धा पाहशील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.